हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल हर्षवर्धन शिरसाट ब्लॉग जिंदगी आज मी जीवमध्ये भरभरून स्वागत आहे. जे थंबनेल तुम्ही बघत आहात आहे संडे फॅमिली टाईम. यस, छान कॅरमचा हँगआउट आहे. छान गप्पे नावाची एक नवीन रेसिपी मी आज नाश्त्यासाठी खाल्लेली आहे. सो स्टे ट्यून, एन्जॉय इट. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं हर्षवर्धन शिरसाट जिंदगी आज मी जीव या चॅनलमध्ये भरभरून स्वागत आहे. आज सकाळची 8:30 वाजलेले आहे. आम्ही मस्त दात वगैरे घालून आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे आणि मस्त आता भूक लागलेली आहे. तर काहीतरी आज स्पेशल प्लॅन आज संडे मॉर्निंगचा. आणू काहीतरी स्पेशल डिश बनवते आमच्यासाठी. तर आपण बघूयात मम्मी काय बनवते. तर स्टे ट्यून. आज काहीतरी टुडेज ब्लॉग काहीतरी मला आज नवीन बघायला भेटणार, नवीन रेसिपी शिकायला भेटणार आहे. तर बघूयात माझी मिसेस आणू काय करते आज. चला मॅडम. ओ मॅडम, चला रेडी झाले का तुम्ही? नाश्त्याची तयारी काय बनवते सकाळी सकाळी? हे काय इडली का? हे काय खड्डे खड्डे? गुलाबजामुन, अप्पेचं पात्र. आणि हे नेमकं कुठली रेसिपी आहे ही? हो का? अप्पे आणि गप्पे. पण हे तर इडलीचं पीठ दिसतंय मला. नाही, पण मी काल जसं घेऊन आलो होतो दुकानामधून, ते म्हटले होते की तुम्ही इडली पण बनवू शकता ना अप्पे पण बनवू शकता. नाही, हे फक्त अप्प्याचं पीठ आहे. इडलीच्या पीठमध्ये चणा डाळ नसते. इडलीच्या पीठमध्ये तांदूळ आणि उडद डाळ असते. अच्छा, बनवल्यावरती दाखवतो. बनवल्यावरती भेटू आपण. चला मला रेसिपी तर बघू तर नेमकं तू काय करणार आहे. तू नसल्या नंतर मला ही रेसिपी मी शूट करून घेतो, म्हणजे जेणेकरून चांगली जर रेसिपी बनली तर मी निश्चितच ही स्वतः छान पद्धतीने बनवू शकेल. जर तू कुठं ऑफिसला लेट वगैरे असते तेव्हा तर, हो की नाही? हे काय 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 याच्यामध्ये मला सांग बरं, काय काय लागणार याच्यामध्ये? कढीपत्ता आहे आणि हा थोडासा लसूण आहे. याची आपल्याला छोटीशी चटणी करायची याच्यासोबत खाण्यासाठी. आणि याच्यात काय काय? कट करा. ओके, आता हे किती वेळ ठेवायचं आहे असं? 5 मिनिट असं द्यायचं आता. ओके, चलो. अरे दित्य, तुम्ही काय करताय? फ्रेंड्स को बुला रहे किस लिए? सुबह सुबह सब रेडी आहे क्या? हा कुठे? अरे बापरे, याने तर कॅरम काढून ठेवला सकाळची 8 वाजता. वाटलं तर मुलं रेडी होऊन आले काय? हा अंजू कुठे? कोण कोण आहे बाहेर? या रे बाबांनो, तुमची झाली वाटतं सकाळ. चला, आरुष इथं आलाय, आर्यन पण आहे, स्वराज पण आहे. हॅलो आरुष. ओके ओके, वा वा वा, सकाळचा कॅरम मस्त. टीम खेळताय का तुम्ही? मग आर्यन, आर्यन कोण आहे याच्यात? आर्यन, आरुष, स्वराज, आदित्य. चला मस्त सकाळी सकाळी आता कॅरम खेळायला लागलेले आहेत. जास्त धिंगाणा करू नका, शांततेत खेळा. मस्त तुमचं हॉलिडे एन्जॉय करा. स्टे ट्यून. मी बघतोय अनुचं काय चाललंय. आमचे झाले का बाबा पट्टू? आप्पे का पट्टू का? याला सगळे येतंय का? पण तर फार छान येतोय. आज नाश्ता फार तगडा असणार आहे. आणू किती वेळ येईल अजून? तुझं अजून फोडणी बिंडी देणं चालू आहे काय? चटणी वगैरे बनवते काय? दहीची चटणी. तर मित्रांनो, ही आज नवीन रेसिपी मी आज खाणार आहे. ॲप्पे का बाप्पे काय म्हणले तुम्हाला? अप्पे.
पड्डू, मला गुगलवर सर्च करावं लागेल की पड्डू ही रेसिपी नेमकी कोणत्या स्टेट्समधली आहे. तर मित्रांनो, मी तर सर्च करणारच आहे, पण तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की पड्डू हे कोणत्या स्टेटची रेसिपी आहे. तो सुगंध इतका छान आला की मी हॉलमधून मी रेसिपी बघण्यापेक्षा तर मी हे बघायला आलो की तयार झाली का नाही. आय एम रियली व्हेरी एक्साइटेड टू ईट दिस. तो मॅडम जल्दी करो, खाने दो. अंशुने पूर्ण फौज आणली घरात क्रिकेट कॅरम खेळायला. आता काय लहान लेकर ते खेळणारच आहे. आज मस्त त्यांचं संडे हँगआउट आहे. गेम खेळताय का पैसा पाणी खेळताय? म्हणजे टीम आहे का? मग पहिली बारी कोणाची आहे? पहिला अंश. दुसरा कोण आहे? आरुष. तिसरा कोण आहे? आर्यन. चौथा स्वराज. स्वराज कितीला आहे बाळा तू आता सध्या? कितवीला आहे? 4th स्टँडर्ड. आर्यन तू? आरुष तू? आर्यदित्य तू? आर्यदित्य तू कितवीला आहे? 3rd स्टँडर्डला. आरुष कोण? सॉरी, आरुषच्या शाळेचं नाव काय? तुझ्या शाळेचं नाव काय तुझ्या? आर्यन, स्वराज, अंशू. बर बर बर, चला मस्त खेळा. हे मी नाश्ता वगैरे केल्यावरती मी स्वतः खेळणार आहे बरं का. ओके, येस, थँक्यू. मित्रांनो, हे सगळे अंशूची टीम आहे. आज संडे आहे, सगळेजण अंशूकडे मस्त आज कॅरम खेळायला आलेले आहेत. आणि मी लवकरच नाश्ता केल्याच्या नंतर मी या मुलांसोबत कॅरम खेळणार आहे. आणि तुम्हाला मी हरवणार आहे बरं का. तुम्ही सगळे मी एकटा. ओके नाही? हर्षवर्धन शिरसाट जिंदगी आज मी जो चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि स्टे ट्यून फॉर अपकमिंग मॅच विथ हर्षवर्धन जिंदगी आज व्हिडिओ. येस, कंटिन्यू. चला, झाला का नाश्ता रेडी? ओके, मला बघू दे बरं डिश. वा वा, दिसायला तर खूपच छान आहे. वा वा वा, खूप छान रेसिपी बनवली आता. चला मित्रांनो, थोडा नाश्ता वगैरे करूयात. तुम्ही पण करा आमच्यासोबत. छानसा नाश्ता झालेला आहे. फार छान रेसिपी होती. पट्टू ना ग, अप्पे. अप्पे. तर अप्पे ही रेसिपी माझ्या मिसेस अनुने फार छान बनवलेली आहे. आज सकाळचा नाश्ता मी छान खाल्लेला आहे आणि मस्त एनर्जी फुल झालेली आहे. चहा पण झालेला आहे माझा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेन की बिलकुल तुम्ही एकदा ॲप्पे ही रेसिपी बिलकुल ट्राय करायला पाहिजे. रेसिपी तुम्हाला अनुने सांगितलीच असेल, तुम्ही ब्लॉगमध्ये पूर्ण बघू शकतात. तर छान संडे गेला. सकाळचा नाश्त्याचा ब्लॉग होता माझा हा, मला फार आवडलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज हर्षवर्धन. आज दिवसभर खूप मस्त एन्जॉय झाला. लहान लहान मुलांचं खेळणं झालं, नाश्ता झाला, जेवण झालं, छान झोप झाली. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की उद्या सोमवार आहे, तर आमच्या आमची काही ॲक्टिव्हिटीज चालू आहे. काय चालू आहे बाळा? हे ॲनिमेट ड्रॉइंग. कोणता सब्जेक्ट आहे हा? ड्रॉइंग सब्जेक्ट. तर मला असं वाटतंय की कशाची ड्रॉइंग आहे पारस? सातारा. सातारू हा नेमकं त्याच्यातलं आहे. अमन इकडं बघ, त्याच्यातलं आहे नेमकं. काय बनवतो तू? आणि हे तुझ्या उद्याच ऍक्टिव्हिटी लागणार आहे. म्हणजे हे विंचेस्टरच्या नोटीस बोर्डला लागणार आहे का? मग हा कोणता सब्जेक्ट आहे असा? पारस, तुला आहे का बेटा असं काही? पारसने मस्त रेड कलरची कॅप घातलेली आहे आणि खूप छान दिसतोय. वा वा वा. बघा, आमच्या काळामध्ये आम्ही स्वतः होमवर्क वगैरे करायचो. आता आमच्या साहेबाला 4 जणांचे असिस्टंट लागतात, आहे की नाही अंशू? वा वा, कसे बसले राजे साहेब आमचे बघा. आणि अमनला आणि पारसला दिलं कामाला लावून. इकडे बघा दोघं. वाव, काय बनवत आहे तुम्ही? थोडं सांगा बरं ड्रॉइंगच्या बाबतीत. हे अमन सुंदर करतोय. ते किती मस्त करतोय कलरिंग पण तो. ते काही इथं कार्टून वगैरे आहे काही? हो, ॲनिमेशन असतं का? ॲनिमेशनचे कॅरेक्टर आहे. वा वा, चला बघूयात फायनली काय तयार होतं काय नाही.
तर थोडी अंशूची तब्येत पण खराब होती, सकाळी त्याला दवाखान्यातून आणले. आता कसं वाटतं बाबा तुला? छान वाटतंय है ना? मग करा ना स्वतःचा होमवर्क स्वतः. आहे की नाही? पारस बाळा शाळेत गेला होता? हो, कितवीला आहे आता तू? 10th ला. कोणत्या शाळेमध्ये? गरीबाला एक पार्टी. ओके. 15 ऑगस्टची? वत्सलाबाई पाटील माध्यमिक विद्यालय, प्रतिभाताई पाटील प्राथमिक आहे ना. वत्सलला काय भानगड आहे? वत्सलाबाई पाटील माध्यमिक विद्यालय. आणि आमचा विक्रांत आला का तुमच्या शाळेमध्ये परत? हो. विक्रांत आला? कधी आला? मागच्या वेळेस झालं. वाव. जरा फोटो कडे बघ. फोटो दे ना. हा? हे छानशी ड्रॉइंग चालू आहे, तुम्ही बघू शकता व्ह्युअर्स. अमन इथं दाखवा असं करून माझ्याकडे. तर हे अमनने खूप छान पद्धतीची ड्रॉइंग बनवलेली आहे. अमन म्हणजे हा व्हाईट कलर घातलेला मुलगा किती छान असतोय, व्हाईट कॅप घातलेला. खूप मस्त ड्रॉइंगला 6 पॅक पण आहे. ह्या ड्रॉइंगला 6 पॅक पण आहेत. व्ह्युअर्सला विनंती आहे की तुम्हाला ही ड्रॉइंग कशी वाटली प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. खूप छान पद्धतीचं आहे. आणि साहेब तुम्ही काय करणार आहे? तुम्ही फक्त जाऊन मॅडमला दाखवणार आहे ना? कलर तर करा कमीत कमी. त्याने मागच्या वेळेस मस्त सोलर सिस्टम काढलं होतं, यावेळेस तब्येत खराब होती म्हणून त्याला थोडी मदत घ्यावी लागते. एनिवेज बेटा, नेक्स्ट टाइम आपण काय करू, पुढच्या मंडेला आपण सोलर सिस्टमची परत बनवूयात है ना. आणि ट्री प्लांटेशनची ॲक्टिव्हिटी करायची आहे. 15 ऑगस्टची पण ॲक्टिव्हिटी आहे, तो देखेंगे. कीपिंग फिंगर क्रॉस्ड. आणि मला असं वाटतं की यावर्षी तू कृष्ण जन्माष्टमीला कृष्णा बनणार आहे, माहिती आहे का? दरवर्षी हात बनवत असतो. ओके, तर मित्रांनो आजचा ब्लॉग मध्ये संपवतो आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हर्षवर्धन शिरसाट ब्लॉग जिंदगी आज मी दिवा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या ब्लॉग मधले जे नवीन कॅरेक्टर्स आहेत ते माझा अंशूचा मोठा भाऊ अमन इथं आहे आणि अंशूचा मित्र पारस पण इथं आहे. तर आजचे नवीन कॅरेक्टर्स आहेत. तर प्लीज आमचे चॅनल हर्षवर्धन शिरसाट ब्लॉग जिंदगी आज मी दियो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड विथ हर्षवर्धन शिरसाट ब्लॉग. थँक्यू सो मच. टेक केअर. गॉड ब्लेस यू ऑल. बाय बाय. Bye.